त्यांचा जोश सर्व जाहीर आहे आणि त्यांना हेही माहिती आहे की अनस्टर लॉ बेंड करतो, जास्तीत जास्त जेवढं शक्य तेवढं बेंड करतो, पण तो ब्रेक करत नाही. हे कॅनॉट ब्रेक, तो बेंड करतो, जेवढं वाकवत आहे तेवढं वाकवतो. पण आमचं हे कॉम्बिनेशन सहकारात शेवटपर्यंत खूप पुढे जाईल याचा मी विश्वास आहे. एकाने असंच असायला पाहिजे, दुसऱ्याने तसंच असायला पाहिजे. पण प्रवीणजींनी जो किस्सा सांगितला त्याच्यावर माझं एकच भाष्य असं आहे, देव जे काही करतो ते भल्या करता करतो. देव जे काय करतो ते खरंच भल्या करता करतो. प्रवीणजीने मला विनंती केली की असं असं आम्हाला मदत हवी आहे. आम्ही ताबडतोब त्यांना मदत जाहीर केली. त्यावेळी मला 1500 कोटी रुपये आपण त्यांना मदत पण जाहीर केली सीएम साहेबांच्या उपस्थितीत. मदत म्हणजे आम्ही तुम्हाला फंड देतो. प्रवीणजींचा अर्ज आल्यानंतर नेहमीप्रमाणे मी रिझर्व्ह बँकेला सांगितलं एक्सपोजर मध्ये आमच्या धरू नका, हाऊसिंग मध्ये करा. आणि रिझर्व्ह बँकेने जागी झाली रिझर्व्ह बँक. अरे च्या हे कोण करतंय कोण असं. मग त्यांना पुढे सांगितलं मुंबई जिल्हा बँक करते. आणि मुंबई जिल्हा बँक करते म्हटल्यानंतर प्रवीणजींनी सांगितलं त्याप्रमाणे रिझर्व्ह बँकेने त्यांच्यावर बंधनं आणली. पण माझं एक वाक्य आहे, देव जे काय करतो ते भल्या करता करतो. कारण जर ती बंधनं आली नसती तर प्रवीणजी सीएम साहेबांना घेऊन रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला भेटले नसते. आणि रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला भेटल्यामुळं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला सगळी वस्तुस्थिती समजल्यानंतर रिझर्व्ह बँकेने ताबडतोब एक सर्क्युलर काढलं आणि त्या सर्क्युलर मध्ये फक्त राज्य बँक आणि जिल्हा बँकांना या क्षेत्राकरता कर्ज द्यायला परवानगी दिली. आता परवानगी देताना रिझर्व्ह बँकेचा नेहमीच हात आकडता होतो, तरी 5% ऑफ टोटल फंडची परवानगी दिली. 5% म्हणजे आपल्या एकंदर लोनच्या 5% ते हा म्हणता पाहिजे संपून जातात. प्रवीणजी भाऊ आता परत त्याच्याकरता प्रयत्न करतायत की 5%चं माझं एक्सपोजर लिमिट आहे ते थोडस वाढवा. बघा, मी त्यावेळी रिझर्व्ह बँकेला पत्र लिहिल्यामुळं आम्हाला आता ऑफिशियल परवानगी आली. तर त्याच्यामुळं प्रवीणजी सीएम साहेबांना घेऊन गव्हर्नरना भेटले आणि गव्हर्नरांनी ते जे काही हे होतं त्याचं कायद्यामध्ये रूपांतर केलं आणि महाराष्ट्रामध्ये फक्त जिल्हा बँका आणि राज्य बँक यांनाच या रिडेव्हलपमेंटच्या क्षेत्राकरता लोनिंग करण्याला ऑथोराइज केलं. आता पुढचा प्रवीणजींचा आत्ताच एक प्रस्ताव परवा मध्ये पण त्यांनी भेटलेला होता, ते लवकरच मिटिंगला लावत आहेत. अनेक भागांमध्ये या जिल्हा बँकांना जरी त्यांच्या टोटल कर्जाच्या 5% रक्कम ही हाऊसिंग रिडेव्हलपमेंट देता येत असली तरी त्यांच्या भागामध्ये रिडेव्हलपमेंटची प्रपोजल नाही. आणि मुंबई जिल्हा बँकेच्या विभागामध्ये रिडेव्हलपमेंटचे तुफान अमाप प्रकरण आहे. तर आम्ही आता विचार करतोय की राज्यातल्या जेवढ्या 31 जिल्हा बँका आहेत ते 31 जिल्हा बँकांच्या वाट्याला त्याच्या एकत्र कर्जाच्या 5% जे काही एक्सपोजर आहे ते सगळं एक्सपोजर एकत्र करायचं आणि मुंबई जिल्हा बँकेच्या पारड्यात टाकून द्यायचं. आणि त्यांना सांगायचं संपूर्ण रिडेव्हलपमेंटचं नेतृत्व तुम्ही करा. त्या रिडेव्हलपमेंटला बघायला पुणे, ठाणे आणि मुंबई या भागामध्येच हे जास्त क्षेत्रात विकसित होत आहे. आणि मी स्वतः डोळ्याने बघितलं प्रवीणजी भाऊचं काम. 320 जिथं जागा होती तिथं 1100-1200 स्क्वेअर फुटाच्या जागेमध्ये मुंबई सरकार जागेमध्ये हे कुटुंब शिफ्ट झालेलं आम्ही स्वतः बघितलेलं आहे. त्यामुळे भाऊची धडाडी सरकार त्यांचं काम करायचं जे काय आहे ते आपण स्वतः अनुभवलेलं आहे. पण आज बाबा सहकार परिषद आहे, समोर बसलेली सगळे लोक सहकारात जरी कार्यरत असली तरी ते युनियनच्या माध्यमातून कार्यरत आहे. आणि नेहमी सहकारी संस्थेच्या सेवकांना किंवा काम करणाऱ्या तिथल्या लोकांना आपण सेवक म्हणून बघत असतो. तर वास्तविकता सेवक नसून ते संस्थेचे खरे सहकारी तेच आहेत, खरे सहकारी ते. कारण तुमच्या सहकार्याशिवाय कुठलीही सहकारी संस्था उत्कृष्टपणे काम करू शकत नाही, हे सत्य आहे आणि हे त्रिवार सत्य आहे. त्यामुळे तुमचं सहकार्य म्हणजे नेमकं काय.
तुमचं सहकार्य म्हणजे नेमकं मॅनेजमेंट जे काय करेल त्याला निमूटपणे हो म्हणायचं, याला मी सहकार्य मानत नाही. मॅनेजमेंट जे काय करते ते योग्य आहे का नाही. पूर्वीचं युनियन म्हटल्यानंतर डोळ्यासमोर विशिष्ट चित्र उभं राहायचं. युनियन म्हणजे लाल झेंडा, युनियन म्हणजे घोषणा. त्या घोषणामध्ये एक घोषणा नेहमी खूप फेमस असायची, संचालक खातात तुपाशी, आम्ही होतो उपाशी. ही घोषणा खूप फेमस होती. त्यामुळे युनियन म्हटल्यानंतर लाल झेंडा, आंदोलन, हे सगळं खूप छान असायचं. पण आता मात्र युनियनचा अर्थ तसा राहिलेला नाही. युनियनचा अर्थ असा आहे, एक छोटंसं मी उदाहरण देतो. माझ्या बाबतीमध्ये राज्य सहकारी बँक म्हणजे तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तींचा प्रभाव असणारी बँक. माझ्या समोरचा जो कोण क्लायंट येतो तो माजी आमदार, आजी आमदार, माजी मंत्री, आजी मंत्री, खासदार हाच क्लायंट असतो. त्या संपूर्ण साखर कारखान्याचं क्षेत्र त्यांच्याच हातात, जिल्हा बँका त्यांच्याच हातात. आणि राज्य बँकेची एक वेळ ख्याती अशी होती, धर्मराज मुंडेंनीच मला सांगितलेलं आहे, इथं असेल पाटील साहेब असतील, की राज्य बँकेमध्ये एका दिवशी एका अध्यक्षांची निवड झाली आणि त्या निवडीच्या दिवशी त्यांच्या परिसरातली 500 लोकांची भरती राज्य बँकेमध्ये झाली. बस आणून गाड्यातनं ट्रक मधनं भरती झाली. ही वस्तुस्थिती आहे. ज्यावेळी या बँकेवर ऍडमिनिस्ट्रेटर आला त्याच्या अगोदर 2003च्या ज्यावेळी आपली शताब्दी झाली त्यावेळी राज्य बँकेमध्ये असं सांगितलं जातं 3200 सेवक कार्यरत होते आणि त्यावेळी राज्य बँकेचा व्यवसाय 15,000 कोटी होता. आज राज्य बँकेचा व्यवसाय 63,000 कोटी आहे आणि आज राज्य बँकेतली सेवक संख्या 765 आहे. 3200 कुठं आणि 765 कुठं, हे सगळं श्रेय कोणाचं आहे? हे फक्त सेवकांचं श्रेय आहे. म्हणून त्यांना सेवक न म्हणता मी युनियनच्या परवानगीने त्यांना असोसिएट्स असं एक नाव दिलंय. असोसिएट, मी त्यांना क्लार्क म्हणत नाही, असोसिएट नामकरण केलं. त्यामुळे हे खरं या संस्थेचे खरे पालक, या संस्थेचे हित जाणणारे, या संस्थेला पुढे नेणारे हे खरे कोण आहेत? तर सेवक आहेत. त्यांना आपण सहकारी म्हणलं पाहिजे. त्यामुळे सहकारी संस्थांमधला सेवक हा सेवक नसून तो त्या संस्थेचा सहकारी असतो. आणि ही दोन जी चाकं आहेत, मॅनेजमेंट आणि सेवकांची संघटना, ही एकत्रपणे चालली तर त्या संस्थेचा उत्कर्ष व्हायला वेळ लागेल.